Hello students, good morning. Today we are discussing about the new article, that is distance time graph. Now see, in this article we have to plot a graph between distance and time, and we have to calculate also slope. Means in this video we have to discuss about the distance time graph, what is the nature of this distance time graph, and how we can calculate the slope of that graph. Okay. So in our previous videos we have seen what is distance, displacement, speed, velocity, like this. So these basic concepts we have already discussed. Now see, in this video we have to plot a graph. So first of all we discuss how we can draw the distance time graph. Okay, see here, uh, to plot the distance time graph, let us consider one example. Suppose one body starts from point A, it goes to point B. So the distance between point A and point B supposed to be 2 kilometer. Okay, and the time taken by that body from A to B, that is 2 hours. Okay, now again that body comes from B point to A point. So distance is same, distance is 2 kilometer, and time taken also same, that is time is 2 hour. So while it come from A, B to A. So what we consider here, just we are considering one object which starts from point A to B. When it goes from A to B, then the distance is 2 kilometer and the time taken by that body is 2 hour. Again the body comes from B to A. At that time also the distance is 2 kilometer and the time taken that body is 2 hours. आता या कंडिशन मध्ये डिस्टन्स टाइम ग्राफ आपल्याला कसा ड्रॉ करता येईल याविषयी आपण बघू. तर डिस्टन्स टाइम ग्राफ कव्हर करण्यासाठी किंवा डिस्टन्स टाइम ग्राफ आपल्याला ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दोन ऍक्सिस काढावे लागतील. दोन ऍक्सिस या पद्धतीचे असतील. आपल्याला माहिती आहे आपण ग्राफ मध्ये दोन ऍक्सिस ड्रॉ करतोय. तर हे जे ऍक्सिस आहेत ह्या एक्स आणि वाय ऍक्सिस असतील. हॉरिझॉन्टल जी लाईन आहे तिला आपण एक्स ऍक्सिस म्हणतो आणि व्हर्टिकल जी लाईन आहे तिला आपण वाय ऍक्सिस असं म्हणतो. हा आहे ओरिजिन 0 1 2 3 4 5 like this. So along x axis there is always time and along y axis there is always distance. So you should remember this. While you are plotting a graph between distance time graph, then time is always along the x-axis and distance is always along the y-axis. One, two, three, 4 and 5 like this. Okay. Now we have to plot the graph of these examples. या उदाहरणाचा आता आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर काय झालं इथं, बॉडी ए पासून स्टार्ट झाली बी पर्यंत गेली. तर ए पासून बी पर्यंत ज्यावेळेस जाईल ती किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले, 2 किलोमीटर. म्हणजे इथे 2 किलोमीटर कुठले आहेत, इथे आपण 2 किलोमीटर कन्सिडर करू. हा 2 किलोमीटर. 2 किलोमीटर कव्हर करायला किती वेळ लागलाय, 2 आवर. आवर म्हणजे टाइम कुठे आहे, एक्स ऍक्सिसला. डिस्टन्स कुठे आहे, वाय ऍक्सिसला. हे झालं डिस्टन्स. ठीक आहे, हे झाला टाइम. 2 किलोमीटर कव्हर करण्यासाठी 2 तास लागले. म्हणजे आपला पॉइंट कुठे कुठे येणार आहे, इथे येईल आपला पॉइंट.
हा पॉइंट काय रिप्रेझेंट करेल की आपण किती किलोमीटर चाललो, हे सगळे किलोमीटर आहेत. 1 2 3 4 5 हे सगळे किलोमीटर आहेत, कारण हे डिस्टन्स ऍक्सिस आहे. आणि इथं 1 2 3 4 5 हे सगळे अवर्स आहेत, म्हणजे टाइम ऍक्सिस आहे. तर हा जो पॉइंट आहे हा काय रिप्रेझेंट करतो की आपण 2 किलोमीटर ट्रॅव्हल केला, आणि 2 किलोमीटर साठी आपण टाइम किती घेतलाय, 2 आवर्स. ठीक आहे. परत ती बॉडी बी पासून ए पॉइंटला रिटर्न आली, त्यावेळेस सुद्धा तिनं पुढचे 2 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय. तर पुढचे 2 किलोमीटर म्हणजे पॉइंट कुठे येईल, पुढचे 2 किलोमीटर, 2 किलोमीटरच्या पुढचे 2 किलोमीटर 3 4 पॉइंट येईल इथं, याच्या समोर पॉइंट येईल. आणि हा पॉइंट तुम्हाला अशा ठिकाणी द्यायचा आहे की जेणेकरून पुढच्या 2 किलोमीटर साठी सुद्धा टाइम किती लागला, 2 तास लागले. म्हणजे या 2 तासानंतरचे 2 तास 3 आणि 4, म्हणजे तुमचा जो पॉइंट आहे हा सरळ इथे यायला पाहिजे. हा हा पॉइंट. ठीक आहे. तर आपण असे हे दोन पॉइंट्स काय रिप्रेझेंट करतात, हे दोन पॉइंट्स काय सांगतात आपल्याला की बॉडी 0 पासून स्टार्ट झाली, किती किलोमीटर ट्रॅव्हल केले बॉडीनं, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, 2 किलोमीटर. आणि 2 किलोमीटर ज्यावेळेस ती ट्रॅव्हल करेल त्यावेळेस तिला किती वेळ लागलाय, किती टाइम लागलाय, 2 आवर्स. हा पहिला डॉट रिप्रेझेंट करेल. दुसरा डॉट काय रिप्रेझेंट करेल की पुढचे आणखीन 2 किलोमीटर बॉडीने ट्रॅव्हल केलेले आहेत, आणि ते 2 किलोमीटर ट्रॅव्हल करण्यासाठी तिला आणखीन किती वेळ लागलाय, परत 2 तास लागले. तर असे दोन पॉइंट्स तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही काय करणार, तुम्ही एक लाईन ड्रॉ करणार, जी लाईन या दोन्ही पॉइंट मधून पास झाली पाहिजे. लाईन जर दोन्ही लाईन मधून पास होत असेल, स्ट्रेट लाईन तुम्हाला ड्रॉ करायची दोन्ही लाईन मधून पास, तर तुमचं जे नेचर आहे ग्राफचं, ते नेचर तुम्हाला काय मिळेल, स्ट्रेट लाईन. इथे आपल्याला काय मिळालेली आहे, स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन. मग ही जी स्ट्रेट लाईन आहे, ही स्ट्रेट लाईन म्हणजे डिस्टन्स टाइम ग्राफचं जे काही नेचर आहे ते कसं येणार आहे, स्ट्रेट लाईन येणार आहे. स्ट्रेट लाईन स्टार्ट फ्रॉम द ओरिजिन. ठीक आहे. मग डिस्टन्स टाइम ग्राफचं जे काही नेचर आहे ते काय असेल, स्ट्रेट लाईन. सो द नेचर ऑफ दिस ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. The nature of distance time graph is a straight line. म्हणजे कन्क्लुजन काय आलं की डिस्टन्स टाइम ग्राफचं जे काही नेचर आहे ते कसं आहे, स्ट्रेट लाईन आहे. वी स्टार्ट फ्रॉम द ओरिजिन, म्हणजे ओरिजिन पासून जी लाईन स्टार्ट होईल आणि जी स्ट्रेट येईल, तर हे जे नेचर आहे हे आहे डिस्टन्स टाइम ग्राफ संदर्भात. मग प्रश्न निर्माण होतो की याचा स्लोप कसा काढायचा. तर स्लोप कसा काढणार आपण, स्लोप काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर स्लोप साठी आपल्याला एक इक्वेशन्स यूज करावं लागेल, जे आपण मॅथमॅटिक्स मध्ये नेहमी यूज करतो. ग्राफचा स्लोप घेऊ आपण, स्लोप ऑफ डिस्टन्स टाइम ग्राफ. स्लोप ऑफ डिस्टन्स टाइम ग्राफ. आता आपल्याला या ग्राफचा जर स्लोप काढायचा असेल तर स्लोप कोणत्या पद्धतीने आपल्याला काढता येईल बघा. आपण ग्राफ हाच ठेवू आणि याच ग्राफ वरून आपण काय करू, स्लोप काढू. using equation of straight line. स्ट्रेट लाईनचे इक्वेशन आपल्याला यूज करायचं आहे स्लोप साठी. आणि स्ट्रेट लाईनचे इक्वेशन काय आहे, स्ट्रेट लाईनचे इक्वेशन आहे y is equal to mx plus c. हे जे इक्वेशन आहे सर्वांना माहिती आहे. हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन काय असतं, हे इक्वेशन असतं स्ट्रेट लाईनचे इक्वेशन. म्हणजे तुम्हाला स्लोप जर काढायचा असेल स्ट्रेट लाईनचा, तर तो स्लोप कोणत्या इक्वेशन, कोणत्या फॉर्म्युल्यानुसार काढतो आपण, y is equal to mx plus c. आता याचे पॅरामीटर्स काय आहेत, आता पॅरामीटर्स साठी आपल्याला हे दोन पॅरामीटर्स आहेत m आणि c. आता हा जो m आहे, या m चा अर्थ काय होतो, तर m म्हणजे काय, where m stands for what, slope. m ला म्हणू आपण स्लोप, जो आपल्याला काढायचा आहे या ग्राफचा स्लोप. त्याच्यानंतर c म्हणजे काय, इंटरसेप्ट. आता इंटरसेप्ट इथं आहेच नाही, कारण ही जी लाईन आहे इकडून स्टार्ट झालेली आहे, 0 पासून स्टार्ट झालेली आहे.
त्याच्यामुळे c ची जी व्हॅल्यू असेल ती c ची व्हॅल्यू आपण किती घेणार 0 घेणार. ठीक आहे. मग हे जे इक्वेशन राहील हे इक्वेशन काय राहील, हे इक्वेशन राहील y mx. बघा इथं y काय आहे, ही ऍक्सिस आहे y ऍक्सिस. y ऍक्सिस वर काय आहे डिस्टन्स, त्याच्यानंतर x ऍक्सिस वर काय आहे टाइम. ठीक आहे. हा जो टाइम आहे तो अवर मध्ये आहे आणि हे जे डिस्टन्स आहे हे किलोमीटर मध्ये आहे. मग आता हा जो इंटरसेप्ट आहे, हा इंटरसेप्ट आपण 0 का घेतला, कारण लाईन कुठून कुठे इंटरसेप्ट झाली का इथं नाही, ती कुठून स्टार्ट झाली आहे, ओरिजिन पासून स्टार्ट झाली आहे, 0 पासून स्टार्ट झाली आहे, म्हणून इथे इंटरसेप्ट किती घेऊ आपण 0. म्हणजे आपण c नाही लिहिला तरी चालेल. तर y इज इक्वल टू काय इक्वेशन राहील mx. y इज इक्वल टू जर mx असेल तर आपल्याला काय करायचं आहे, स्लोप काढायचा आहे. हा स्लोप आपल्याला काढायचा आहे. मग स्लोप काढण्यासाठी इक्वेशन कसं होईल, सो देअरफॉर m इज इक्वल टू स्लोप काढण्यासाठी y अपॉन काय घेऊ आपण x, है ना. सो m इज इक्वल टू y अपॉन x. आता y अपॉन x, y ची व्हॅल्यू आपण इथं बघू आणि x ची व्हॅल्यू इथं आपण बघू काय असेल तर बघा y इज इक्वल टू m इज इक्वल टू y अपॉन x आहे. तर आपल्याला ट्रिग्नोमेट्री जर आपल्याला इथे यूज करायची असेल तर आपण काय केलं पाहिजे, ही लाईन ड्रॉ करू आपण. इथून जर घेतली आपण, हा पॉइंट जर इथे घेतला, ठीक आहे, म्हणजे ही जी लाईन होईल ही कुठली असेल, ही y लाईन, ही हा असेल y लाईन, आणि ही जी आहे हॉरिझॉन्टल ही कुठली लाईन आहे x, म्हणजे ही x ऍक्सिस आहे, ही y ऍक्सिस आहे. आता जर आपण थीटा इथे जर कन्सिडर केला, हा जो आहे थीटा, हा थीटा आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. मग थीटा जर काढण्यासाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्री यूज करायची आहे. ठीक आहे. पण ट्रिग्नोमेट्री यूज करण्याआधी फक्त y आणि x ऍक्सिसचा अर्थ काय होतो ते इकडे लक्षात घ्या. तर y आणि x ऍक्सिसचा अर्थ काय होतो बघा. y ऍक्सिस काय रिप्रेझेंट करत आहे, इथं डिस्टन्स रिप्रेझेंट करत आहे, म्हणून इथं काय लिहिणार तुम्ही डिस्टन्स. त्याच्यानंतर x ऍक्सिस काय रिप्रेझेंट करणार आहे, x ऍक्सिस काय रिप्रेझेंट करणार आहे टाइम, म्हणून आपण इथे लिहू टाइम. म्हणजे आपल्याला m इज इक्वल टू y अपॉन x जर मिळालं तर y अपॉन x ला आपण कसं लिहिणार डिस्टन्स अपॉन टाइम. आणि आपला डिस्टन्स अपॉन टाइम म्हटलं की आपल्या डोक्यात लगेच क्लिक झालं पाहिजे की डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे काय असते स्पीड, म्हणून आपण इथं काय लिहिणार डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे काय स्पीड. सो m इज इक्वल टू किती येणार स्पीड. म्हणजे याच्यावर काय कन्क्लूड होईल की m म्हणजे काय स्लोप, की या ग्राफचा जो काही स्लोप येईल हा स्लोप म्हणजे काय स्पीड. सो कंक्लुजन इज की the slope of conclusion is आपलं the slope of distance time graph is speed. तर आपण इथं काय कन्क्लूड केलेलं आहे, इथं काय प्रूव्ह केलेलं आहे युजिंग द ग्राफ. हा ग्राफ यूज करून आपण इथं काय कन्क्लूड केलेलं आहे की जो काही स्लोप असेल, कोणाचा स्लोप असेल डिस्टन्स टाइम ग्राफचा, तर डिस्टन्स टाइम ग्राफचा जो काही स्लोप असेल तो स्लोप म्हणजे काय असते स्पीड. हे आपण इथं प्रूव्ह केलेलं आहे. m इज इक्वल टू y अपॉन x, y दॅट इज फॉर डिस्टन्स, x दॅट इज फॉर टाइम. आता ट्रिग्नोमेट्रीचा विषय काढला होता, तर ट्रिग्नोमेट्री याच्यात आपल्याला जर यूज करायची असेल तर ट्रिग्नोमेट्री नुसार y ची स्लोप किती येईल, तर युजिंग ट्रिग्नोमेट्री. आता ट्रिग्नोमेट्री मध्ये आपल्याला माहिती पाहिजे की हा जो थीटा आहे, हा थीटाची व्हॅल्यू किती येईल. तर थीटा किती आहे इथं, थीटा इज इक्वल टू y अपॉन x. y अपॉन x म्हणजे काय, आपला स्लोप आलेला आहे आपले m इज इक्वल टू y बाय x. स्लोप इज इक्वल टू y बाय x असेल तर y म्हणजे काय, y म्हणजे या थीटाच्या समोरची बाजू, दॅट इज अपोजिट साइड. म्हणजे आपण लिहू y च्या ठिकाणी लिहू आपण अपोजिट साइड डिवाइडेड बाय x. इथे थीटा घेतलंय आपण, x म्हणजे काय ही ऍडजसंट साइड, त्याला आपण लगतची बाजू म्हणतो. ही झाली आपली ऍडजसंट साइड. म्हणजे इथं आपल्याला y आणि x ऍक्सिस कोणते आहेत, तर y ऍक्सिस इथं जे घेतली आपण, ही जी y ऍक्सिस घेतली, ही y ऍक्सिस या थीटाच्या समोर आहे. ठीक आहे, म्हणजे ही अपोजिट साइड झाली. आणि x ऍक्सिस म्हणजे काय, ही ऍडजसंट साइड आहे, म्हणजे लगतची बाजू झाली. तर आपल्या ट्रिग्नोमेट्री मध्ये एक फॉर्म्युला आहे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. म्हणजे काय असते ते असते tan थीटा. सो देयरफॉर इट इज tan थीटा.
म्हणजे आपल्याला इथं स्लोपची व्हॅल्यू काय आलेली आहे tan थिटा. तर लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो की डिस्टन्स टाइम ग्राफ तुम्हाला काढण्यासाठी सर्वात आधी डिस्टन्स टाइम ग्राफचं नेचर माहिती पाहिजे की डिस्टन्स टाइम ग्राफ आपल्याला कोणत्या नेचरने मिळालेला आहे. तर या डिस्टन्स टाइम ग्राफचं नेचर काय मिळालेलं आहे आपल्याला स्ट्रेट लाईन. म्हणजे डिस्टन्स टाइम ग्राफ जिथं असेल सो अ स्ट्रेट लाईन इज देअर विच स्टार्ट फ्रॉम ओरिजिन. जी अशी स्ट्रेट लाईन मिळेल तुम्हाला जी ओरिजिन पासून स्टार्ट असेल. तर हे झालं नेचर झालं डिस्टन्स टाइम ग्राफचं. आणि या डिस्टन्स टाइम ग्राफचं जे काही स्लोप आहे हा स्लोप आपल्याला काढता यावी कोणाच्या इक्वेशन नुसार स्ट्रेट लाईनच्या इक्वेशन नुसार. आणि स्ट्रेट लाईनचे इक्वेशन तुम्हाला मात्र लक्षात ठेवावं लागेल की हे जे इक्वेशन्स आहे y mx प्लस c हे आपल्याला स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे स्लोप ऑफ स्ट्रेट लाईन. म्हणजे स्लोप कसा काढणार आपण ठीक आहे. तर m चा अर्थ होतो स्लोप आणि c म्हणजे इंटरसेप्ट. आणि हे इक्वेशन्स यूज करून आपण सर्वात आधी स्लोप म्हणजे काय असते डिस्टन्स टाइम ग्राफचा स्लोप म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्लोप काय असतो स्पीड असतो. म्हणजे डिस्टन्स टाइम ग्राफचा स्लोप म्हणजे काय तर स्पीड. त्यानंतर ट्रिग्नोमेट्री जर आपण इथं वापरली तर ट्रिग्नोमेट्री यूज करून m स्लोप इज इक्वल टू ऑलरेडी आपले इक्वेशन्स काय आलेलं आहे y बाय x. तर y बाय x घेतलं तर y कोणती साइड आहे थीटाची अपोजिट साइड आहे आणि x कोणती साइड आहे थीटाची ऍडजसंट साइड आहे. म्हणून इथं अपोजिट साइड आपण ऍडजसंट साइड आपण इथं वापरलाय. आणि आपल्याला अपोजिट साइड आपण ऍडजसंट साइड म्हणजेच काय माहिती आहे तर त्याचा अर्थ काय होतो tan थीटा. हा फॉर्म्युला आहे. tan थीटाचा हा फॉर्म्युला आहे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. त्याच्यामुळे आपण स्लोप किती लिहिला tan थीटा. तर इथं एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल डिस्टन्स टाइम ग्राफ ज्या वेळेस काढता त्यावेळेस त्या ग्राफचं नेचर हे स्ट्रेट लाईन असलं पाहिजे स्टार्ट फ्रॉम ओरिजिन. आणि दुसरी गोष्ट जो काही तुम्ही स्लोप काढणार डिस्टन्स टाइम ग्राफचा हा स्लोप म्हणजे काय असतं स्पीड असतं. आणि युजिंग ट्रिग्नोमेट्री या ग्राफचा जो स्लोप असतो तो किती असतो tan थीटा. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला ग्राफ्स काढता येतात. आता पुढे भरपूर असे ग्राफ्स आहेत जे आपल्याला प्लॉट करायचे आहेत त्याचे स्लोप्स काढायचे आहेत त्याचे कन्सेप्ट घ्यायचे आहेत. तर या ग्राफ विषयी थोडंसं तुम्हाला ग्राफ विषयी कन्फ्युजन नसलं पाहिजे. प्रत्येक कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर असला पाहिजे तुमचा. इथून तुमचे ग्राफ चालू होतील. तुम्हाला वेलोसिटी टाइम ग्राफ आहे ठीक आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला ग्राफ आपल्याला व्हिडिओमध्ये काढावे लागतील. ओके. थँक्यू.